नमस्कार, भक्ती या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीयाला कोणत्या वस्तू खरेदी केल्या जातात। अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त असून तो 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो। अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य केलं जातं। या दिवशी गाड्या, घर तसेच गृहप्रवेश अशी शुभ कार्य केली जातात। या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात। ज्यांच्याकडे खरंच सोनं घेणे इतके पैसे असतील त्यांनी गुंजभर तरी अवश्य सोनं घ्या। माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा असे प्रत्येकाला वाटते। तुम्ही या दिवशी झाडू खरेदी करू शकता। शक्य असल्यास या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाला कवड्या खरेदी करा। तुम्ही 7 कवड्या घरी घेऊन या। या कवड्या कोणत्याही कलरच्या असल्या तरी देखील चालतील। या दिवशी तुम्ही मीठ, खडा मीठ घेऊन या किंवा आपण स्वयंपाकघरात वापरतो ते साधं लहान मीठ असतं ते घेऊन आलात तरी देखील चालेल व त्याची पूजा करा। या दिवशी तुम्ही चांदीची लक्ष्मीची पावलं घरी आणू शकता। जिथे माता लक्ष्मीचे पाय पडतो तिथे कशाचीच कमी पडत नाही। तसेच श्रीयंत्र देखील तुम्ही खरेदी करू शकता। बऱ्याच जणांच्या घरी श्रीयंत्र असते, परंतु तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घरी आणा। ज्या घरात श्रीयंत्र असते तिथे कशाचीही कमी पडत नाही आणि उत्पन्नाचे मार्ग खुले होतात। तसेच उत्पन्न होतं, सौभाग्य प्राप्त होतं। या दिवशी तुम्ही कमळगठ्ठेची माळ खरेदी करू शकता। कमळगठ्ठा म्हणजे कमळाच्या बियांची माळ। कमळाची फुले लक्ष्मी मातेला खूप आवडतात। ती माळ तुम्ही श्रीयंत्रावर अर्पण करावी। तुम्ही या दिवशी पितळेचे कासव देखील खरेदी करा, कारण हे संपत्तीचे प्रतीक आहे व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यावर जर अंक असतील तर तुम्ही ते कासव तांदळात ठेवा आणि जर अंक नसतील तर तुम्ही ते कासव पाण्यामध्ये ठेवले तरी देखील चालेल। तुम्ही देखील अक्षय तृतीयाला यापैकी कोणतीही एखादी वस्तू नक्की खरेदी करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।